नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवतोय आपण झटपट होणारा वाटाणा आणि बटाटा भात. एकच नंबर चवीचा हा भात होतो. स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर पोट भरायचा असा तुम्ही फोडणीचा भात बनवू शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये द्यायचं असेल तरीसुद्धा एकदम 10 मिनिटात तुम्ही हा भात बनवू शकता. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचे. त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. तर इथे मी 4 लवंगा, थोडा दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपत्त्याची पानं टाकून घेतलेत. तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते 1-2 टाकलेत तरी चालेल. 2 कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेत. ते टाकून घेऊया आणि थोडा वेळ कांदा लालसर रंगावरती परतवून घेऊया. थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय. आता हे सगळं परतवून घेऊया. कांदा हलका-फुलका भाजला की मग याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे. कांदा थोडा वेळ परतवून घेतला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून टाकलेत. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. कांदा आणि हिरवी मिरची थोडा वेळ परतवून घेतली. त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे. कधी-कधी आपल्याला स्वयंपाक करायचा खूप जास्त कंटाळा येतो. भाजी, चपाती, 2-2 सुक्या भाज्या, भात हे सर्व बनवायला नको वाटतं आणि काहीतरी पटकन होणारं पण पोटभरीचं बनवायचं असतं. त्यावेळेस तुम्ही असा भात बनवू शकता आणि ह्या भातामध्ये तुम्ही हवं त्या भाज्या टाकू शकता. ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. अगदी पोटभरीचा, हेल्दी, पौष्टिक असा आपला हा भात बनून तयार होतो आणि पोटही भरलं जातं. तर आता इथे सर्व साहित्य आपलं चांगलं भाजून झालं आहे. तर याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. तर कांदा टाकल्यानंतरच आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. माझ्याकडून राहिली होती तर मी आता टाकून घेतली. आता थोडा वेळ हे सगळं परतवून घेऊया. तर मस्त सुगंध येतोय. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचेत. तर कांदा, टोमॅटो हे सर्व चांगलं भाजलं गेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेतली आहे. छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. थोडंसं याच्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतला आहे. आता 1 चमचा छोटा बिर्याणी मसाला टाकून घेऊया. तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही ते वापरू शकतात. आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर मस्त सुगंध येतोय. तर आपला इथे सर्व मसाला चांगला परतवून झाला आहे. आता याच्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ टाकून घेऊया. तर तुम्हाला किती भात बनवायचा आहे त्यानुसार तांदूळ घ्यायचे आणि त्यानुसारच तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकायचे. तर मी इथे मूठभर कच्चे शेंगदाणे, मूठभर हिरवा वाटाणा आणि 2 छोटे बटाटे साल काढून असे बारीक कट करून घेतलेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकू शकतात आणि जेवढ्या भरपूर भाज्या टाकणार तेवढंच पोटभरीचा आपला हा भात बनून तयार होणार आहे. तर कोणताही तुम्ही इथे तांदूळ वापरू शकता. जो तुमच्याकडे असेल तो वापरला तरी चालेल. पण एक तांदळाला पाणी जास्त लागतं, कोणकोणत्या तांदळाला पाणी कमी लागतं. त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 2 पेला तांदूळ घेतलेले आहेत. त्यासाठी मी इथे 4 पेले पाणी टाकून घेते. तर मी हा कोलम राईस वापरलेला आहे. तर डबल पाणी टाकून घेतले. एवढं पाणी पुरेसं होतं म्हणजे भात मोकळा सुटसुटीत चांगला होतो. आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जेव्हा आपल्याला एकदा फोडणीचा भात किंवा मसाले भात बनवायचा असेल त्यावेळेस पाणी कमी टाकायचं म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होतो. खूप जास्त पाणी टाकलं तर भात चिकट होतो आणि मग त्याची टेस्टही जाते आणि खायलासुद्धा खूप छान लागत नाही. खिचडी जी आपण बनवतो ना पातळ, त्या पद्धतीनेच खिचडी बनवायची आणि असा फोडणीचा भात वगैरे असेल ना तर मोकळा सुटसुटीत छान लागतो. चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊया आणि याचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित हा भात शिजला जातो. जास्त शिट्ट्या करायच्या नाही किंवा कमीसुद्धा करायच्या नाही. 3 शिट्ट्यामध्ये भात परफेक्ट शिजून मोकळा होतो आणि पूर्णपणे त्याची वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच झाकण खोलायचे. तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊया. एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला भात बनवून तयार होणार आहे. तर याचं झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या होऊ देऊया. तर तुम्ही असा भात केव्हा बनवला नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. आता आपण 3 शिट्ट्या करून घेतल्यात. पूर्णपणे याची वाफ गेली आहे. आता झाकण खोलून पाहूया. वॉव! एकदम मस्त आपला भात बनवून तयार झाला आहे. तर तुम्हाला जवळून पण दाखवते. हे पहा. एकदम मोकळा सुटसुटीत दाणेदार असा आपला रसरशीत भात बनवून तयार झाला आहे
आणि खूप साधा सिंपल बनवला आहे तरीसुद्धा सुगंध खूप छान येतो आहे. एकदम यम्मी आपला इथे हा भात बनून तयार झालेला आहे. आणि हलक्या हाताने आता हा भात आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे जे काही साहित्य टाकले आपण वाटाणा, बटाटा, शेंगदाणे व्यवस्थित मिक्स होईल. तर अशा पद्धतीने एकदम साधा आपला भात बनवून तयार झाला आहे, पण खूप छान चवीचा बनलेला. तुम्ही जर असा भात केव्हा बनवला नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल ना, तेव्हा करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसा बनलेला. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. तर लोणच्यासोबतसुद्धा हा भात खूप छान लागतो. सोबत पापड तळून घ्यायचा, एकच नंबर जेवण होतं पोटभरीचं. तर मी हा सर्व भात प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. हे पहा, दिसतोय ना एकदम भारी. तर कसा वाटला तुम्हाला हिरवा मटार आणि बटाट्यापासून बनवलेला हा फोडणीचा भात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोडी जरी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ पाहू शकणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.